शुभ शुभ बोल नागराज, शुभ बोल. आणि आपल्या ईश्वराला प्रार्थना कर की रणवीर सिंगचे नेत्र कधीही न उघडत. जर ते क्षणभरासाठीही जागे झाले तर आपल्या दोघांची खूप दुर्गती होईल. तुम्ही योग्य बोलताय. पशुराजाच्या महाशक्तीला यापूर्वी मीही एक वेळ पाहिलाय. त्यांना कोणत्या शस्त्राने नाही तर आपल्या चालीत पकडूनच वशमध्ये केलं जाऊ शकतं हुजूर. नाही दुर्गेश्वरी, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा आहे. यात त्यांची काहीतरी चाल दिसते. काहीही असू शकतं, परंतु हीच संधी आहे. जर आपण सावधपणे लपत छपत इथून निघून गेलो तर रूपनगरात सहजपणे पोचू शकतो. दादाच्या अशा प्रकृतीने मी तर अगदी एकटा पडलोय वैद्यराज. तू चिंता करू नकोस वत्सा. मंत्रीवर्यांची स्मृती परत आणण्यासाठी आपल्याला काही आणखी प्रयत्न करावे लागतील. एक सेना प्रमुख या नात्याने काय तुम्हाला हे नव्हतं माहीत की रूपनगर आणि रूपनगरच्या महालात काय मनमानी सुरू आहे? तुम्हीच सांगा की या सर्वांचा दोषी कोणाला समजावा? जर तुम्ही राजकुमारी चंद्रमुखीला रूपनगराच्या महालात बोलावलं तर शत्रूंना जोरदार चपराक बसेल. कारण कोणालाही नाही माहीत की राजकुमारी चंद्रमुखी कोण आहे आणि कुठे आहे. प्रणाम भुवन सिंग. इतक्या शीघ्रतेने कुठे चालला आहात? आणि महाराजांनी तुम्हाला असं अचानक का बोलवलं होतं? हे मला नाही का सांगणार? अवश्य सांगू रूपमती, परंतु हे सांगताच तुझी चेतना लुप्त होऊन जाईल. आता रूपनगराच्या या महालात तुझं कार्य समाप्त झालंय आणि आजपासून तुला या महालात कोणीही नाही पाहू शकणार. हा महाराजांचा आदेश आहे आणि आता या महालात कुठलंही षडयंत्र रचलं जाणार नाही. षडयंत्र? तुम्ही कोणत्या षडयंत्राविषयी बोलताय? आणि मला तर हेही माहित नाही की महालात कोण षडयंत्र रचतंय. इतकी भोळी नको बनूस. तू सर्वांची माहिती काढण्यासाठी जी महालात इकडे तिकडे फिरत राहतेस याची माहिती महाराजांच्या सर्व विश्वासपात्र उच्च अधिकाऱ्यांना आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की तू कुठून आलीयस आणि तू कोण आहेस. मी समजले नाही. तुम्ही हे सर्व काय बोलताय? मला तर काहीच कळेनासं झालंय. तुला सर्व काही कळतंय रूपमती, परंतु आमच्या समोर आपल्या बचावासाठी असत्य बोलतेस. रूपनगराच्या महालाच्या शत्रूंनी तुझा आणि तुझ्या मागच्या कलावतीच्या रूपाचा असा प्रचार केलाय. गजराज सिंग आणि अभिमन्यू सुद्धा शत्रूच्या चालीत फसले होते, परंतु तुझं सत्य रूप त्यांच्यापासून फार दिवस लपून नाही राहू शकलं. तुझी आणि महालातल्या शत्रूंची ही इच्छा होती की षडयंत्राची माहिती महाराजांपर्यंत जाऊ नये. तुझी वेळ समाप्त झाली रूपमती. तुला हा महाल सोडून तात्काळ जावं लागेल. तुम्ही हे काय बोलताय भुवन सिंग? हा महाल सोडून मी कुठे जाणार? मला क्षमा करा. तुला क्षमा नाही केली जाऊ शकत. महामंत्री वीरेंद्र सिंग ज्यांच्या कृपेमुळे तू इथे टिकून होतीस त्यांना आम्ही सूचना देऊ. आता तू आपल्यासाठी एखादं नवं स्थान शोध रूपमती. तुझ्यासाठी आता या महालात कुठलीही जागा नाही. मी इथून जाईन भुवन सिंग, परंतु लक्षात ठेवा माझ्या या अपमानाचा सूड मी उगवल्याशिवाय राहणार नाही. खूप वाईट झालं मंगू. आता आपल्या सरकारांचं काय होणार? माहित नाही चंगू, परंतु तेच होईल जे आपल्या मूर्ख सरकारांच्या भाग्यात असेल. माहित नाही रूपमती निघून गेल्यावर आपले सरकार काय करतील. हाच विचार करून करून माझे तर प्राणच निघून चालले. हो मंगू, आपले सरकार रूपमतीच्या प्रेमात गळ्यापर्यंत बुडालेत. हो, जेव्हा त्यांना ही सूचना मिळेल की रूपमतीला महालातून बाहेर काढण्यात आलंय, मग माहित नाही ते काय करतील. मला तर वाटतंय की ते अत्यंत क्रोधाने आत्महत्या करतील किंवा ते खडूस म्हाताऱ्या भुवन सिंगचा दातच तोडतील. चंगू, मला तर असं वाटतंय की ते आत्महत्याच करतील. तेव्हा आपण दोघे स्वतंत्र होऊन जाऊ. चंगू, तो ईश्वराला प्रार्थना कर की हे ईश्वरा, जेव्हा आम्ही सूचना त्यांना देऊ तेव्हा ती ऐकताच त्यांनी आत्महत्या करावी. आपलं भाग्य इतकं कुठं प्रबळ आहे. कधी कधी तर असं वाटतं
की आपल्या भाग्यात काही लिहिलेलं असो किंवा लिहिलेलं नसो, परंतु एक दिवस आत्महत्या करणं अवश्यच लिहिले आहे. जर आपल्या सरकारने आत्महत्या नाही केली तर आपल्या सोबत काहीही घडू शकतं. हं, चल आपल्या झोपलेल्या सरकारांना झोपेतून उठवूया. चल चल. चल. चुप. काय झालं, तुम्ही दोघांचा बाप मेलाय जे इतक्या मोठमोठ्याने किंचाळताय? नाही सरकार, आमचे माय बाप तर तुम्ही आहात जे आता झोपेतून जागे झाले. मग गाढवांसारखे मोठमोठ्याने किंचाळताय कशाला? रडायचं आहे तर जा जंगलात जाऊन रडा. मूर्ख कुठले, झोप मोडली माझी. सरकार, जी सूचना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती सूचना ऐकून तुम्ही या विश्वातून अगदी कायमचं निघून जाल किंवा त्या खडूस म्हाताऱ्या भुवन सिंगचा दात तोडाल ज्याने तुम्हाला अगदी कायमचं विधवा करून टाकलं. ए गप्प बस, गप्प बसा मूर्ख पिटुकल्यांनो. आता शीघ्र सांगा की काय झालं, नाहीतर तुम्हा दोघांच्या मिशा उपटून जंगलात वाघासमोर फेकून देईन. हा नाही सरकार, ती तुमची सुंदर प्रेयसी रूपमती देवी आहे ना, त्यांना अगदी कायम स्वरूपी या महाला बाहेर काढण्यात आलंय. आता त्या पुन्हा या महालात कधीच नाही दिसणार. असं नाही होऊ शकत मंगू, असं नाही होऊ शकत. माझ्या रूपाला माझ्यापासून कुणी दूर नाही करू शकत. नाही, असंच घडलं सरकार. आता असं समजा की त्या तुमच्यासाठी मेल्या आणि तुम्ही त्यांच्यासाठी मेलात. अरे हे तर मला माहित आहे दुष्टा, परंतु हे सांगा की अचानक असं काय घडलं? रूपमतीनं असं काय केलं की मी विवाह आधीच विधवा झालो? सरकार, रूपमती जशी दिसायची तशी नव्हती सरकार. ती कधीच कोणाच्या जीवाभावाची नाही होऊ शकत सरकार. ती धनप्राप्तीसाठी काही करू शकत होती सरकार. ती कोणाचे प्राणही घेऊ शकत होती सरकार. बहुतेक आपल्या सरकाराला वेळ लागले. अचानक रडता रडता हसू लागलेले. चंगू, मला तर वाटलं होतं आपले सरकार आत्महत्या करतील, परंतु हेही कमी नाही की आत्महत्या नाही केली तरी निदान मेले तरी झाले. चंगू, आता मी बघतो की आपले सरकार आपल्याला ओळखतायत की नाही. सरकार, सरकार सांगा बघू, आम्ही कोण आहोत आणि तुम्ही कोण आहात? मी धुवा सिंग आहे, तू मंगू हा चंगू. अरे, आपले सरकार तर ठीक आहे. मला वाटलं रूपमतीच्या प्रेमात वेडे झाले म्हणून रडता रडता हसताय. अरे मूर्खांनो, मी तर हा विचार करून आनंदाने हसत होतो की मी अगदी वाचलो. जी रूपमती कधी कुणाचीच नाही होऊ शकत ती भले आपली कशी होऊ शकते सांगा बरं. अरे हो, म्हणून योग्य झालं की दुष्ट रूपमतीला महालातून हकलवून दिलं. जा जा, या आनंदात तुम्हाला एक दिवस सुट्टी. मज्जा करा, फिरा, मस्ती करा, जा. सरकाराचा विजय असो, सरकाराचा विजय असो. विजय असो, सरकारांचा विजय असो, सरकारांचा विजय असो, सरकारांचा विजय असो. रूपनगर नरेशांचे मुख्य सल्लागार मंत्री श्री भुवन सिंगांचं
गुप्त महालात स्वागत आहे. सदैव महाराजांचे स्वामी भक्त बनून राहा. अचानक आम्हाला इथे कुसुमीशी भेटायला यावं लागलंय, परंतु येण्यापूर्वी आम्ही संदेश पाठवला होता. काय कुसुमी एखाद्या कार्यासाठी महालातून बाहेर गेलीये का? गुप्त महालाच्या प्रमुख आणि राजकुमारी चंद्रमुखींच्या अंगरक्षक कुसुमी देवींना तुमचा गुप्त संदेश मिळू शकला नव्हता, कारण त्या आत्ताच महालात परतल्या आहेत. काही हरकत नाही, आता त्या महालात आल्याच आहेत तर आमचं कार्य पूर्ण होईल. तुम्ही सर्वजण गुप्त महालाच्या अंगणात जाऊन विश्रांती घ्या. आम्ही काही वेळाने तुम्हाला येऊन भेटू. प्रणाम भुवन सिंग, तुम्ही इथे अचानक? रूपनगराच्या महालात महाराज सकुशल तर आहेत ना? महाराज कुशल आहेत. आम्हाला अचानक राजकुमारी चंद्रमुखींना भेटायला इथे यावं लागलं, परंतु येण्याआधी आम्ही संदेश पाठवला होता. परंतु काही कारणाने तू बाहेर गेल्यामुळे तुला संदेश मिळू नाही शकला. राजकुमारी चंद्रमुखीसाठी फुलं आणण्यासाठी मी बागेत गेले होते. राजकुमारी चंद्रमुखींना जोपर्यंत आपल्या महालातल्या मुख्य बागेतली उमललेली ही चंद्रमुखीची फुलं पूजेसाठी लागतात, जी या पृथ्वीवर कुठेच मिळत नाहीत. जर त्यांची पूजा संपली असेल तर त्यांना हा संदेश दे की आम्ही त्यांना भेटायला आलोय. राजकुमारींची पूजा संपतच आली असेल, परंतु काय मी हे कारण जाणून घेऊ शकते की तुम्हाला त्यांना अचानक भेटायला का यावं लागलं? त्यांची अंगरक्षक या नात्याने हे विचारणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही त्याबद्दल राग मानून घेऊ नका भुवन सिंग. तू आपलं कर्तव्य पूर्ण निष्ठेने आणि निडरतेने पार पाडतेस, हे पाहून आम्हाला खूप समाधान वाटलं. तुझ्यासारख्या स्वामी भक्तांमुळेच राजकुमारी चंद्रमुखींचे प्राण सुरक्षित आहेत. रूपनगरापासून दूर गुप्त महालाच्या या सुनसान ठिकाणी तू आणि तुझ्या खास निवडक गुप्त अधिकाऱ्यांनाच माहिती आहे की चंद्रमुखी इथे राहतात. आम्ही तुला कारण तर नाही सांगू शकत, परंतु इतकं अवश्य सांगू की आता काही काळानंतर राजकुमारी चंद्रमुखी या महालाच्या भिंतीतल्या कैदेतून मुक्त होणार आहे. जर हे सत्य आहे तर राजकुमारींच्या एका दीर्घ आणि अंतहीन प्रतीक्षेचा अंत झाला. तुम्ही अतिथी कक्षात विराजमान व्हा. मी राजकुमारी चंद्रमुखींना आताच तुमच्याकडे पाठवते. तुम्हीच हा सुखद समाचार त्यांना सांगा. त्या ऐकतील तर आनंदाने वेड्या होतील. यावं. भुवन काका, आपण इथे अचानक कसे? राजकुमारी चंद्रमुखी, कशी आहेस बाळ? तुम्हाला पाहून किती काळ लोटला. आम्हालाही तुम्हाला आणि पिताश्रींना पाहून किती दीर्घ काळ लोटलाय भुवन काका.
माहित नाही पिताश्रींना भेटण्याची माझी अभिलाषा कधी पूर्ण होईल. कधी कधी तर वाटतं की जणू काही आमचं हे संपूर्ण जीवन या गुप्त महालातच वास्तव्य करून व्यतीत होऊन जाईल की काय भुवन काका. नाही नाही राजकुमारी, मोठ्या दीर्घ काळानंतर तुमच्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे. भुवन काका, काय हे सत्य आहे की आम्ही कुठलं एखादं स्वप्न पाहतोय की खरोखरच आम्ही महालात परत जाणार आहोत? हो राजकुमारी, ईश्वराने तुमची प्रार्थना ऐकली आहे. आता एका राजकुमारीला असं लपून गुप्त महालात जीवन व्यतीत नाही करावं लागणार. रूपनगराच्या महाराजांनी आम्हाला तुम्हाला घेऊन जाण्यासाठी पाठवलंय. आज इतक्या वर्षांनंतर हा शुभ समाचार ऐकून आमचा विश्वासच बसत नाहीये की आम्हाला या गुप्त महालाच्या भिंतींतून सदा सदासाठी मुक्ती मिळणार आहे. भुवन काका, हो बाळा, महाराणींच्या देहांतानंतर महाराजांनी तुम्हाला एखाद्या आईप्रमाणे वाढवलं होतं, परंतु शत्रूच्या भीतीने त्यांना तुमची ओळख लपवावी लागली आणि एका कन्येला दुसऱ्या राज्यातून बोलावून तिला महालात ठेवून राजकुमारी बनवावं लागलं, जेणेकरून जर शत्रूने हल्ला जरी केला तरी तुम्ही सुरक्षित राहावं. परंतु आता महालातील परिस्थिती बदलली आहे. परिस्थिती बदललीये? परंतु कशी? तुम्ही अवश्य आमच्यापासून काहीतरी लपवताय भुवन काका. सत्य सांगा, काय झालंय? सत्य तर हे आहे की महाराजांची प्रकृती आता खूपच बिघडली आहे. आता ते राज्याचा कारभार सांभाळण्यास सक्षम नाही आहेत. म्हणून महाराजांनी शत्रूशी मुकाबला करण्यासाठी तुम्हाला महालात बोलवण्याचा निर्णय घेतलाय. परंतु आम्ही एकट्याने कशा इतकं कठीण कार्य कसं पूर्ण करणार भुवन काका? तुम्ही त्याची चिंता नका करू. आम्हाला आणि महाराजांना पूर्ण विश्वास आहे की आता या विश्वात तुमच्यासाठी कोणतंच कार्य असंभव नाहीये. सर्वात आधी आम्हाला तुम्हाला रूपनगराच्या महालात गुप्तपणे पोहोचवायला हवं, जेणेकरून शत्रूंची दृष्टी तुमच्यावर न पडो. त्यानंतर महालात महाराजांशी तुमची गुप्त भेट होईल आणि यामध्ये आम्ही एखादी अशी योजना बनवू की वेळ येताच आपल्या सर्व शत्रूंना वशमध्ये करू. आम्ही सर्व समजलो. आम्हाला केवळ इतकंच सांगा की आम्हाला रूपनगराच्या महालाकडे कधी प्रस्थान करावं लागेल. तुम्हाला आत्ताच प्रस्थान करायला हवं. आमचे विश्वासपात्र सैनिक तुम्हाला सुरक्षित रूपनगराच्या महालात पोहोचवतील. महाराणी, महाराणी थांबा. हे परमेश्वरा, मी तर पूर्ण गावापासून लपत छपत वनराजला शोधायला निघाले होते. आता देवधर बाबांनी मला पाहिलंय. महाराणी, तुम्ही अशा प्रकारे गाठोडं घेऊन लपत छपत कुठे चालला आहात? रूपनगरात. बाबा, आता मी आपल्या पुत्राशिवाय एक क्षणही नाही राहू शकत. म्हणून मी निर्णय घेतलाय की मी आपली झोपडी आणि हे गाव सोडून रूपनगराकडे प्रस्थान करेन. नाही महाराणी, असा अनर्थ कधीही नका करू. तुम्ही शीघ्र इथून परत चला. रूपनगराच्या या विशाल जंगलात युवराजला शोधणं इतकं सोपं कार्य नाही. एक वेळ मी हा प्रयत्न करून पाहिलाय महाराणी. इच्छा असूनही मी काही नाही करू शकलो. तुम्ही यावेळी युवराजची प्रतीक्षा करा, तो शीघ्र परत येईल. नाही बाबा, आता मी अजून प्रतीक्षा नाही करू शकत. माझं धैर्य आता संपुष्टात आलंय. वनराजच्या विना आता माझ्या आयुष्यात
फक्त अंधार उरलाय बाबा. आणि आता या अंधाराला मी खूप घाबरायला लागले बाबा. मला नका थांबवू, मला जाऊ दे. नाही महाराणी, आज मी तुमच्या आज्ञेचं पालन नाही करणार. क्षमा असावी, परंतु मी तुमच्या प्राणांना संकटात नाही टाकू शकत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे महाराणी की तुम्ही शीघ्र इथून परत चलावं. आणि जर मी परत जाण्यास नकार दिला तर काय तुम्ही माझा मार्ग अडवणार आहात? नाही महाराणी, काय मी तुमच्याशी असा दुष्टपणा करण्याचं साहस करू शकतो? कदापि नाही. मी तर स्वप्नात सुद्धा नाही विचार करू शकत महाराणी. माझी तुम्हाला इतकीच विनंती आहे की मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ इच्छितो. हे पहा, माझी ही विनंती नाकारू नका, अन्यथा मी या जंगलात आपले प्राण त्यागेन. नाही बाबा, असं अशुभ नका बोलू. परमेश्वर करो तुम्हाला माझंही आयुष्य मिळो. तुमच्यासारख्या महापुरुषामुळेच तर आज मी जिवंत आहे. आजपासून असं कधीही नका बोलू. ठीक आहे महाराणी, असं कधीही नाही बोलणार. चला, आपण शीघ्र इथून प्रस्थान करूया. चला. असं म्हणतात की कानांनी ऐकलेलं असत्य असू शकतं, परंतु नेत्रांनी पाहिलेलं कधीही नाही. आज माझी खात्री पटलेली आहे की कुंदन भाऊने तुम्हा दोघांविषयी जे काय सांगितलं होतं ते सत्यच होतं. देवा, तुझ्या नेत्रांनी असं काय पाहिलंय जे तुला त्या अधर्मी कुंदनची आठवण आली? तुला काय म्हणायचंय? हेच. आतापर्यंत तर आमच्या कानांनी केवळ ऐकलंच होतं. आज माझ्या नेत्रांनी सर्व पाहिलं सुद्धा आहे. काय महाराणी, मी सत्य बोलतोय ना? असत्य आहे हे. मी तर माझ्या एका कार्यासाठी इथे आले होते आणि माझी भेट अचानक देवधर बाबांशी झाली. बस. गावापासून इतक्या दूर या सुनसान जंगलात देवधर बाबा आणि तुमचं इथे येण्याचं काय कारण असू शकतं हे माझ्या लक्षात येत नाहीये. मला वाटतंय की तुम्ही दोघे हे गाव सोडून पळून जायची तयारी करताय. देवा, तू सुद्धा कुंदनप्रमाणे नीच आणि दुष्ट मनुष्य आहेस. महाराणी आपला पुत्र वनराजच्या आठवणीने व्याकुळ होऊन त्याला शोधण्यासाठी इथे आल्या होत्या, आणि हे सत्य आहे. मला सत्य नका समजवू देवधर बाबा, कारण सत्य तर मी आपल्या नेत्रांनी पाहिलेलं आहे. महाराणींच्या हातात हे जे वस्त्रांचं गाठोडं आहे ना, ते पाहूनच एखादं बालकही सांगेल की आता तुम्ही दोघे पळून जाण्याच्या तयारीत आहात. घोर कलियुग आलंय, घोर कलियुग. सत्य बोलतोयस तू. घोर कलियुगच आलंय. जर कलियुग नसतं तर तुमच्यासारख्या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली नसती आणि देवधर बाबांसारख्या संतांवर चिखलफेक झाली नसती. महाराणी, तुम्ही अशा नीच व्यक्तीच्या बोलण्याने स्वतःला दुखी नका करू. बघाल, ईश्वर त्या लोकांना घोर दंड देईल ज्यांनी तुमच्या चारित्र्यावर लांछन लावण्याचा प्रयत्न केला. अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा. घरात एक तरुण मुलगी असताना या वयामध्ये महाराणींशी लपून छपून रासलीला सुरू आहे. मग काय झालं? तुमच्या कर्माची फळं तुमच्या मुलीला मिळतील. बघून घ्या, तिच्याशी कोणी विवाह नाही करणार. देवा, माझ्या धैर्याची परीक्षा नको पाहूस, अन्यथा माझ्या हातून तुझा वध होईल. नाही बाबा, या अधर्मीच्या बोलण्यात येऊन तुम्ही हा अनर्थ नका करू. नाहीतर तुमची इतक्या वर्षांची तपस्या व्यर्थ होईल. चला, या पाप्यांपासून दूर जाण्यातच आपल्या सगळ्यांचं भलंय. चला इथून.
जर राणी पद्मावती आणि देवधर बाबांना या गावातून नाही काढलं तर सर्व गावात त्राही त्राही माजेल. तुलाच काहीतरी करावं लागेल देवा, तुलाच काहीतरी करावं लागेल. काय सांगतोय देवा? महाराणी पद्मावतीला देवधर बाबा पळवून नेण्याच्या तयारीत होते. हो कुंदन भाऊ, ते तर मी वेळेवर पोहोचलो, अन्यथा ते दोघे गाव सोडून पळून गेले असते. मी त्यांना मार्गात भेटलो म्हणून ते दोघे परत आलेत. जय रघुनंदन. जी महाराणी पद्मावती कुंदनवर लांछन लावत होती स्वतः चरित्रहीन झाली. आता मी सर्व गावकऱ्यांसमोर तिचं पितळ उघड पाडेन. मग बघ देवा, महाराणी पद्मावती एकटी बसून कशी रक्ताश्रू ढाळते ते. वा देवा, आज तू मला अशी आनंदाची बातमी सांगितलीयस की माझी सुप्त शक्ती जागृत झाली. ही तर सुरुवात आहे कुंदन भाऊ. पुढे पुढे पाहत राहा काय काय घडतंय ते. ज्या महाराणीने तुम्हाला सर्व गावाच्या नजरेतून उतरवलंय ना, मी त्या महाराणीला सर्व गावाच्या दृष्टीतून उतरवून टाकेन. वा देवा वा, मित्र असावा तर तुझ्यासारखा. आणि बघशील देवा, जेव्हा चंदाला महाराणींच्या कुकर्मांविषयी कळेल तर कशी आनंदी होईल ते. थांब, मी आता चंदाला बोलावतो. चंदापुरी, अगं ये चंदा. काय झालं बाबा? पोरी, तेच झालं ज्याची भीती वाटत होती. महाराणी पद्मावती देवधर बाबांबरोबर गाव सोडून पळून चालली होती, परंतु देवाने त्यांना पाहिलं म्हणून नाईलाजाने त्यांना परत यावं लागलं. हो. काय? महाराणी आता इतक्या खालच्या पातळीवर उतरल्यात की त्यांनी गाव सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतलाय? परंतु त्या अशा गाव सोडून पळून जाण्याची योजना बनवतील असं मला कधी वाटलं नव्हतं. आता बघा मी कसा महाराणींवर सूड उगवते ते. ईश्वराच्या घरी उशीर आहे, अंधार नाही. जेव्हा सर्व गावकऱ्यांसमोर महाराणीने मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि सर्व गावकरी माझी निंदा करत होते, परंतु मुली, आता वेळ आपली आहे. महाराणींबरोबरच आता त्या देवधर बाबांना ही शिक्षा भोगावी लागेल कुंदन भाऊ. कारण एका साधूच्या विषयात त्याने जे काही कार्य केलंय त्याला कधीही क्षमा केली नाही जाऊ शकत. तुम्ही बरोबर बोलताय देवा काका. महाराणींबरोबर आपल्याला त्या देवधर बाबांनाही शिक्षा द्यायला हवी. का तर पुन्हा कधी कुणी महात्माच्या वेशात असं घृणित कार्य करू शकणार नाही. त्या देवधर बाबाला तर मी गावातच काय, मंदिरात प्रवेश करण्याचीही बंदी करून टाकेन. आता तो जा देवा. मी महाराणींचा अपमान करण्याची युक्ती शोधतो. आणि तोपर्यंत मी महाराणी पद्मावती आणि देवधर बाबांची कुकर्म सर्व गावासमोर अग्नीप्रमाणे पसरवतो. येतो आता. नमस्कार. बाबा, जेव्हा गावकरी तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे तेव्हा माझी दृष्टी लाजेने खाली जायची. परंतु आता मी दृष्टी वर करून साऱ्या गावकऱ्यांना सांगेन की दुष्ट माझे बाबा नाहीत तर ते महाराणी पद्मावती आणि देवधर बाबा आहेत. तू चिंता नको करूस मुली. आता अपराध्यांना दंड देण्याची वेळ आली आहे. या क्षणी तर मी जाऊन पाहतो की महाराणी पद्मावती काय करते. कशा आहात महाराणी तुम्ही? तू? हो, मी तुमचा कुंदन. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. माझ्या नजरेपासून दूर हो. आता घ्या. सर्व गावात एकच चर्चा आहे की देवधर बाबा तुम्हाला गुपचूप पळून घेऊन चालले होते. ते तर देवाने तुम्हाला रंगे हात पकडलं. तू आधीही दुष्ट होतास आणि आताही दुष्ट आहेस. एका युवा पुत्रीचा पिता असून सुद्धा तू इतकं नीच कृत्य करू शकतोस? लक्षात ठेव, तुला नरकातही स्थान नाही मिळणार. जर तुम्ही माझा स्वीकार केलात महाराणी तर या पृथ्वीवरच माझा स्वर्ग निर्माण होईल. वेळ आली आहे महाराणी. माझा हात धरू शकता तुम्ही. कुंदन,
कुंदन, दुष्टा, नीच, अधर्मी, तुझं इतकं साहस की तू महाराणीचा हात धरण्याचा दुष्टपणा केलास. कुंदन, आज तू एका साधूला हिंसा करण्यास विवश केला आहेस. आता या क्षणी माझ्या दृष्टीसमोरून दूर हो, अन्यथा मी तुझा वध करेन. चालता हो. देवधर, तू एका गाव प्रमुखावर हात उचललायस. आता बघशील, मी सर्व गावाला तुझ्या विरुद्ध करेन. महाराणींच्या सन्मानासाठी मला आपले प्राणही द्यावे लागले तरी मला ते मान्य आहे. बघशील, ईश्वर कधीच तुला क्षमा नाही करणार. अरे माझं सोड, तुझा विचार कर देवधर. तू गाव प्रमुखाच्या कानशिलात लगावलीयस. याचा परिणाम तुला सारा गाव दाखवेल आणि गावकरी याचा सूड नक्की घेतील. जय रघुनंदन. महाराणी, तुम्ही चिंता नका करू. माझ्यावर विश्वास ठेवा. आजपासून हा नीच कुंदन कधीही तुमच्या समोर येण्याचं साहस नाही करणार. आई, आई, इतकं दुःख सोसून सुद्धा माझा तुझ्यावर विश्वास होता. तुला प्रसन्न करून घेण्यासाठी दिवस रात्र तुझी पूजा करत राहिले, परंतु मला दुःखाशिवाय काहीही नाही मिळालं. जर अपमान आणि दुःखच माझ्या भाग्यात लिहिलंयस तर मला या जीवनापासून मुक्त कर. मला जगण्याची इच्छा नाहीये. बस एकदाच माझा पुत्र वनराशी भेट घालून दे. त्यानंतर मी या पापी जगापासून अगदी कायमची तुझ्याकडे निघून येईन. एक आई आहेस तू. एक आईचं दुःख तुला नाही कळणार तर कुणाला कळणार. लक्षात ठेव, जर तू लवकरात लवकर माझ्या पुत्राशी भेट नाही घालून दिलीस तर माझ्या सोबतच विश्वातल्या सगळ्या मातांचा विश्वास डगमगेल. आता एक शेवटची प्रार्थना ऐक आई. माझ्या दुरावलेल्या पुत्राशी भेट घडव. माझं हरवलेलं मातृत्व मला परत मिळवून दे. परत मिळवून दे. सेना प्रमुखांना सेवकाचा प्रणाम. महाराज जागे आहेत की निद्रेत आहेत? महाराज जागेच आहेत. महाराजांना हा संदेश दे. सेना प्रमुख महेंद्र सिंग गुप्त जंगलातील रणक्षेत्रावरून मंत्री राजवीर आणि नागराजला आपल्या सोबत घेऊन आलेत. जशी आज्ञा सेना प्रमुख. सेना प्रमुख, काय महाराज आमच्यावर खूप क्रोधित आहेत? हो नागराज, महाराजांची इच्छा नाहीये त्यांचा कोणत्याही मंत्र्याने रणवीर सिंग किंवा परमवीर सिंगची सहायता करावी. सेना प्रमुख, आम्हाला तर गुप्त जंगलात जायचंच नव्हतं. तो परमवीर सिंग त्याने आम्हाला विवश केलं. मान्यवर, महाराज तुम्हाला त्यांच्या कक्षात बोलवत आहेत. प्रणाम महाराज.
तुम्ही आम्हाला बोलवलं? महामंत्री राजवीर सिंग, काय तुम्ही स्वतःला साधारण सैनिक समजता जे एका लुटारूला पकडण्यासाठी तुम्ही रूपनगरच्या गुप्त जंगलात गेलात? तुम्हाला तुमच्या पदाच्या सन्मानाचीही चिंता नाहीये का? क्षमा करा महाराज, आमची जाण्याची इच्छा नव्हती, परंतु पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगांनी. हा रणवीर सिंग कोण आहे? आमच्या रूपनगरात त्याचं कोणतंही स्थान नाही. मंत्री तुम्ही आहात की रणवीर सिंग? क्षमा करा महाराज, मला मध्ये बोलण्याचा अधिकार तर नाहीये, परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग घायाळ झाल्यानंतर त्यांचे लहान बंधू परमवीर सिंगने महामहिमांना रूपनगराच्या गुप्त जंगलात जाण्यासाठी विवश केलं होतं. त्यांनी महामहिमांना सांगितलं की रूपनगराची प्रतिष्ठा संकटात आहे, म्हणून महामहिम त्यांच्यासोबत जंगलात निघून गेले. मी तुला यापूर्वीही सांगितलं होतं की मी त्या परमवीर सिंगची साथ देऊ इच्छित नाही, परंतु तू मला रूपनगराच्या प्रतिष्ठेचं कारण देऊन त्यांची साथ द्यायला भाग पाडलंस. आणि आता पाहिलंस त्याचे परिणाम काय झाले? महाराज पहिल्यांदा आपल्यावर क्रोधित झाले. हे सर्व तुझ्यामुळे झालंय. मला क्षमा करा महामहिम, मी तर केवळ रूपनगराची प्रतिष्ठा वाचवू इच्छित होतो. माझ्यामुळे तुम्हाला जो अपमान सहन करावा लागतोय त्यासाठी मी तुमची माफी मागतो. मला क्षमा करा महामहिम. रूपनगरच्या जंगलात एका महिला लुटारूच्या प्रवेश करण्याने रूपनगरची प्रतिष्ठा भंग कशी होऊ शकते नागराज? तुला इतकंही कळत नाही का? महाराज, मी मूर्ख तुमच्या समोर दृष्टी वर करण्याचा साहसही नाही करू शकत, परंतु जेव्हा मला कळलं की लुटारू दुर्गेश्वरी सोबत कोण 2 युवराजही येत आहेत, तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि मी त्या 2 युवराजांची सहायता करण्यासाठी रूपनगराच्या जंगलात निघून गेलो. हे आम्ही काय ऐकतोय? तू कोणत्या 2 युवराजांविषयी बोलतोयस? त्यांना आमच्या राज्यात कोणत्या शत्रूंपासून आपल्या प्राणांचं भय आहे आणि तू त्यांची सहायता करण्यासाठी जंगलात निघून गेलास? महाराज, आता तुमचं दर्शन घडलंच आहे तर मी तुम्हाला सर्व सत्य सांगून टाकतो. पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग खूप क्रूर झाले. ते बाहेरच्या राज्यातून आलेल्या कोणत्याही युवराजाला सोडत नाहीत. ते त्यांना मृत्यूच्या मुखात पाठवतात, नाहीतर बंदी बनवतात, जेणेकरून वेळ आल्यावर ते त्या बंदी युवराजांची सेना बनवून रूपनगरावर आक्रमण करू शकतील. म्हणून मी महामहिमांना घेऊन रूपनगराच्या जंगलात गेलो होतो. काय सेनापती, आमच्या महालात ही कसली राजनीती सुरू आहे? आम्हाला काही समजेन असं झालंय. क्षमा करा महाराज, आम्हालाही पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगांच्या दुष्कर्माची माहिती मिळू शकली नव्हती. रणवीर सिंग हे षडयंत्र सीमेबाहेर करतोय हे वचन तुम्हाला देतो. आता आम्ही सतर्क झालोय. आम्ही जिवंत असताना आता कुणीही असा गुन्हा नाही करू शकणार हे वचन आम्ही तुम्हाला देतो. आमच्या राज्यात कोणी बाहेरून येणारे युवराज कुण्या शत्रूच्या हाती लागता कामा नये. परंतु हे दोन्ही युवराज लुटारू दुर्गेश्वरी सोबत रूपनगरच्या दिशेने काय येत आहेत? आम्हाला काहीच कळेनासं झालंय. महाराज, मला अशी माहिती मिळाली आहे की त्या 2 युवराजांपैकी कुणा एका युवराजाचा भाऊ अजूनही पूर्व मंत्रीवर्यांचा बंदी आहे. ते त्याच बंदी युवराजाला सोडवण्यासाठी लुटारू दुर्गेश्वरीच्या सहाय्याने त्याला सोडवण्यासाठी इकडे येत आहे. हा आमचा आणि आमच्या राज्याचा घोर अपमान आहे सेनापती. आता तुम्हाला या दोघांचं रक्षण करायचंय आणि त्या बंदी युवराजाला शोधून लवकरात लवकर मुक्त करायचंय. आम्ही आता या क्षणी शोध सुरू करतो महाराज. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही त्या बंदी युवराजाला शीघ्र शोधून तुमच्या समोर घेऊन येऊ. आम्हाला त्या बंदी युवराजासोबतच ते दोन्ही युवराज हवेत जे रूपनगरच्या दिशेने येत आहेत. आम्ही त्यांना आपल्या राज्याचे अतिथी बनवू इच्छितो, कारण अतिथी ईश्वराचं रूप असतो. जशी आज्ञा महाराज. तुमच्या आदेशाचं पालन आम्ही आता या क्षणी प्रारंभ करतो. आम्ही येतो. प्रणाम. महाराज, आमच्यासाठी काय आदेश आहे? खूप विशेष कार्य सोपवतोय. आमच्या या राजमहालात एक विशेष अतिथी येणार आहे. तुम्ही भुवन सिंगांसोबत मिळून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू करा. परंतु लक्षात ठेवा, आमच्या ते विशेष अतिथीला कसले कष्ट होता कामा नयेत. आता तुम्ही जाऊ शकता. चल नागराज, आपल्याला महाराजांच्या विशेष अतिथींच्या स्वागताची तयारी करायची आहे. प्रणाम. प्रणाम महाराज.